नमस्ते। मैं हूं जयदेव परांजपे और आप देख रहे हैं नगरायण। पूर्वीच्या काळी आपल्याकडे की नाही गावची शेती असायची आणि गावचे श्रेष्ठी मिळून त्याचं प्लॅनिंग करायचं, कोण कसं पीक घेईल आणि त्याच्यातनं गावाची गरज कशी भागेल, म्हणजे कसेल त्याची जमीन, याच्यामध्ये एक आपल्याला सकारात्मक दृष्टीने असं पाहता येतं की जेवढी जमीन कसून नीट जिवंत छान उर्वर सुपीक अशी ठेवता येणार आहे तेवढीच हातामध्ये घ्यावी. सो शेतकरी स्वतःचं बियाणं स्वतः बनवायचा, बैलांनी शेत नांगरून जमिनीचं हे टिकवून ठेवायचा आणि शेतकरी बाजारात जाऊन स्वतःचा माल विकायचा. आपल्याकडे हे अल्पभूधारक आणि या सगळ्या गोष्टी झाल्या जेव्हा थोडक्यात आपण लुटारूंना ओसरी दिली. त्याच्यानंतर जे झालं ते काय झालं तर इंडस्ट्री वाढवायची होती त्यांना एकीकडे आणि दुसरीकडे लूट माजवायची होती. तस्मै श्री गुरवे नमः। साथियों, वैश्विक भूचाल और स्थानिक हड़कंप इस विषय पर यही सीरीज हम हिंदी में आने वाले समय में फिर एक बार अलग से करेंगे, किंतु फिलहाल वैश्विक भूकंप आणि स्थानिक पडसाद ये जो सीरीज हम मराठी में कर रहे हैं इसे जारी रखते हैं. तर मित्रांनो, एक तुम्ही आज आत्ताचं थंबनेल पाहत असाल की कसेल त्याची जमीन, आणि मी पुढे प्रश्नचिन्ह टाकलं. काय झालं, पूर्वीच्या काळी आपल्याकडे की नाही गावची शेती असायची आणि गावचे श्रेष्ठी मिळून त्याचं प्लॅनिंग करायचं की कोणाच्या शेतात कोणाची जमीन काय स्थितीमध्ये आहे त्याचं, आणि हे प्लॅनिंग बऱ्यापैकी सेट असायचं. म्हणजे बजेटिंगच्या भाषेत किंवा प्लॅनिंगच्या भाषेत म्हणायचं झालं तर बेस बजेट सगळं सेट असायचं. इन्क्रिमेंटल चेंजेस जे असायचे ते दरवर्षी डिस्कस केले जायचे, कोण कसं पीक घेईल आणि त्याच्यातनं गावाची गरज कशी भागेल, आणि या व्यतिरिक्त बाहेर बाजारामध्ये नेऊन काय विकता येईल काय नाही. जरी विक्री करणारी एंटिटी एकच असली तरी शेत जमीन ही अख्ख्या गावची असायची. त्याच्यामध्ये रेघा ओढून उग मालकी हक्क क्रिएट करण्यात नव्हते आले. मागच्या वेळेला मी बोलल्याप्रमाणे ब्रिटिशांनी आपल्याकडे या बॉर्डर्स आखल्या, आपल्या डोक्यातलं हुकायंत्र काढून टाकलं, बॉर्डर्स आखल्या, अधिकार म्हणून सांगितलं आणि दायित्व जे आहे त्यापासून आपल्याला दूर नेऊन अधिकारावरती आपला फोकस सगळा आणला आणि त्याच्यावरती मग आपल्याला पैसे देऊन लालूच दाखवली आणि या पद्धतीनं गोष्टी झाल्या. त्यानंतर मग कुळ कायदा, मग कसेल त्याची जमीन आणि या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या त्या सगळ्या भानगडीमध्ये, म्हणजे कसेल त्याची जमीन याच्यामध्ये एक आपल्याला सकारात्मक दृष्टीने असं पाहता येतं की जेवढी जमीन कसून नीट जिवंत छान उर्वर सुपीक अशी ठेवता येणार आहे तेवढीच हातामध्ये घ्यावी, हा त्यातला एक सकारात्मक दृष्टिकोन झाला. पण प्रत्यक्षात जे घडलं त्याच्यातनं काय झालं तर अल्पभूधारक तयार झाले आणि जसं एखाद्या कॉर्पोरेटच्या विरुद्ध एखादी केस झाली तर त्यांच्याकडे काही एक मसल पॉवर असते, काही व्हॉइस असतो, तसा शेतकऱ्याकडे उरला नाही. शेतकरी म्हणजे तो एकांडा मालक असं झालं. त्या घरचा कर्ता जो आहे तो एकांडा मालक आणि म्हणून बळीराजाच्या ऐवजी एकांडा बळी असा प्रकार सुरू झाला आणि हा आज तागायत सुरू आहे. अल्पभूधारकांनी कसं एकत्र यावं आणि आपल्या सगळ्या शेतीचं प्लॅनिंग कसं करावं, कॅश क्रॉप्सच्या मागे जाणे, नगदी पिकं ज्याला म्हटलं जातं त्याच्या मागे जाणे की न जाणे, किती प्रमाणात जाणे, कुठली पिकं कधी कशी घेणे, म्हणजे ऊस एवढा ऊस लावला की पाणी वापरून संपवलं. भूगर्भ जलाची पातळी ज्याला वॉटर टेबल म्हणतात ते खाली निघून गेलं, ग्राउंड वॉटर टेबल ते खाली निघून गेलं. तथाकथित हरित क्रांती ज्या पंजाबमध्ये झाली त्या पंजाबचं आज ग्राउंड वॉटर टेबल किती खाली गेलंय आणि तिथली काय अवस्था आहे हे आपण पाहिलं. याला अजून एक गोष्ट कारणीभूत होती, ती म्हणजे रासायनिक खतं, कीटकनाशकं वगैरे, पण त्यावरती आपण थोड्या वेळात येऊया. आपण आज जे पाहतो आहोत ते लक्ष्मीचं झाडलोट क्षेत्र, लक्ष्मीच्या केरसुणीचं झाडलोट क्षेत्र या नावाने आपलं पारंपरिक घर कसं होतं आणि म्हणून मग त्या घराशी निगडीत शेत नाही असं होणंच शक्य नाही. याला कारण असं की अन्न हे शेतातून येतं. ते शेत कसायला आपल्याला बैल लागतात. बैल आणि गाय हे एकत्र ही जोडी आहे. गायीच्या जोरावरती अख्खा संसार चालतो, अख्खं जीवन चालतं. त्यामुळे ही सगळी एक इकोसिस्टम आहे, लक्षात घ्या. आता मी मध्यंतरी सॅलड्स वरती काही काम करत होतो, तर त्या दरम्यान मला एका शेफनी, माझ्या मित्रांनी असं सांगितलं की कट केलेली जी पाला जो असतो आपण जो सॅलड्समध्ये खातो त्या कट केलेल्या पाल्यापेक्षा, सुरीनं कट केलेल्या पाल्यापेक्षा हँड टोर्न लीव्स, हाताने तोडलेली पानं, ही जर सॅलडमध्ये घातली तर सॅलड जास्त ज्युसी होते.
याला कारण काय, तर पानांच्या आतमध्ये जे नैसर्गिक शिरा ज्या असतात ज्याच्यामध्ये रस असतो त्या वाटेल तशा कापल्या जातात आणि तो रस निघून जातो जेव्हा तुम्ही सुरीने कापता. जेव्हा तुम्ही हाताने तोडता त्यावेळेला त्या अशा योग्य पद्धतीनं तुटतात की त्यातला ज्युसीनेस हा टिकून राहतो. माणसाने हे समजून घेण्याची गरज आहे की निसर्ग निसर्गाशी संवाद साधत असतो, निसर्ग निसर्गाच्या कलेने जात असतो. आपण त्याचा भाग व्हावं का कापाकापी करत सुटावी हा प्रश्न आपल्याकडे आहे. बैल जेव्हा जमीन नांगरतो तेव्हा त्या जमिनीचा योग्य तो भुसभुशीतपणा अजूनही टिकून राहतो. जेव्हा ट्रॅक्टर ते पार दाबत त्याची पायमल्ली करत जातो त्यावेळेला ते त्या पद्धतीनं राहत नाही. पर्माकल्चर वगैरे सारख्या नवीन गोष्टी ज्या आलेल्या आहेत, म्हणजे नवीन विचार प्रणाली म्हणेन मी, ह्या निसर्गाधिष्ठित असं म्हणून ज्या आलेल्या आहेत त्यामध्ये तर प्रॅक्टिस करणारे कितीतरी लोक ट्रॅक्टरला ब्रह्मराक्षस म्हणतात आणि हे योग्य कारणासाठी आहे, नाही असं नाही. त्यानंतर शेतात, आपल्याच शेतात उगवलेलं एक पीक जे असतं त्याचा काही एक भाग काढून त्याचंच बियाणं करणे हे शेतकरी करायचे. सो शेतकरी स्वतःचं बियाणं स्वतः बनवायचा, बैलांनी शेत नांगरून जमिनीचं हे टिकवून ठेवायचा आणि शेतकरी बाजारात जाऊन स्वतःचा माल विकायचा. जो स्वतःच्या मेहनतीने बनवलेला आहे, ज्यात जीव ओतलेला आहे, तो माल स्वतःच्या वाणीनं विकणे यासारखं दुसरं काही योग्य होऊ शकत नाही. आपल्याकडे हे अल्पभूधारक आणि या सगळ्या गोष्टी झाल्या जेव्हा थोडक्यात आपण लुटारूंना ओसरी दिली. त्याच्यानंतर जे झालं ते काय झालं तर इंडस्ट्री वाढवायची होती त्यांना एकीकडे आणि दुसरीकडे लूट माजवायची होती. इंडस्ट्रीमध्ये खतं, कीटकनाशकं आणि फूड प्रोसेसिंग, बियाणं या सगळ्या गोष्टी तुम्ही नाही करायच्या. म्हणजे शेतीचं जे इनपुट आहे तेही तुम्ही नाही करायचं आणि फूड प्रोसेसिंग, मार्केट या गोष्टी पण तुमच्याकडे नाही राहणार. कारण मार्केटमधनं आम्हाला माल लुटायचा आहे. तो कशासाठी लुटायचा आहे तर युरोपातल्या युद्धांमध्ये या लोकांना, सैनिकांना खाणं पुरवायचंय म्हणून, किंवा तत्सम इतर गोष्टींसाठी. कापूस वगैरे असेल तर तिथल्या इंडस्ट्रीला रॉ मटेरियल म्हणून जायचं आहे यासाठी. सो एकीकडे इंडस्ट्रीनी आपण त्यांचे ग्राहक व्हावं आणि दुसरीकडे मालाला त्यांनी कंट्रोल करून लूट माजवावी. सो हे जे काही स्ट्रक्चर होतं, ही जी काही विचार प्रणाली होती, ही तथाकथित स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्याकडे कायम टिकून राहिलेली आहे. यामध्ये बदल झाल्याशिवाय गोष्टी घडणार नाहीत. आता शेत, गोठा, मचाण आणि शेतकोठी याविषयी आपण आज बोलतो आहोत. लक्ष्मीच्या झाडलोट क्षेत्राच्या संदर्भामध्ये शेत हा विषय घेऊ. तर यामध्ये आता मचाण जर तुम्ही बघायला गेलात तर मचाणाची दोन गोष्टी मुख्य होत्या. एक, लोकल वेदर फोरकास्टिंग, लोकल पातळीवरचं, म्हणजे वेधशाळा सांगते ते एक विशिष्ट पद्धतीनं एका मोठ्या स्केलवर सांगते. लोकली तुमच्या शेतात काय होतंय, वारं आत्ता कसं वाहतंय, पाऊस किती प्रमाणात आहे, काय आहे, हे सगळं जर बघायचं असेल, कुठल्या दिशेने ढग येत आहेत, तर त्यासाठी मचाण होतं. आज हे सगळं तुमच्या मोबाईलमध्ये वेदर फोरकास्टच्या माध्यमातून येऊन थांबलेलं आहे आणि इतक्या लोकल लेवलचं वेदर फोरकास्टिंग आज आपल्याला शेतच नसल्या कारणामुळे आपल्याला उपयोगी नाही पण आहे. दुसरी गोष्ट सिक्युरिटी ही होती. सिक्युरिटी त्यावेळी शेताच्या संदर्भात पशुपक्षी प्राणी यांच्या अनुषंगाने होती, किंवा कीड पडली असेल किंवा काय तर त्याची व्याप्ती किती काय हे बघणं या संदर्भाने होती. आज शहरात राहताना तरी नगराच्या दृष्टीने आपल्यासाठी सिक्युरिटी ही सीसीटीव्ही कॅमेराज, कारमधले डॅश कॅम्स आणि अशा सगळ्या संदर्भाने आलेली आहे. सिक्युरिटी गार्ड्स, गेट ही एक संस्था अशा संदर्भाने आलेली आहे. त्यामुळे मचाण हे तिथंच राहून गेलेलं आहे. शेत आणि या गोष्टी सगळ्या आपण बोललो, पण शेत हे नगराच्या दृष्टीने आजच्या घडीला जरा नवीन पद्धतीनं होत आहे काही. म्हणजे नेहमी लागणारा शेतीमाल हा बाहेरनच येतोय हे तर आहेच. शहरामध्ये शेत नको हे आपण म्हटलं, शहरामध्ये गोठा नको हे आपण म्हटलं, आपण मिक्स झोनिंगला नाही म्हटलं, आर झोन, अमुक झोन म्हणून रेगा ओढल्या, हे सगळं तर आपण केलंच. त्यामुळे ते तर गेलं. या व्यतिरिक्त गच्चीवरची मातीविरहित शेती हा एक नवीन प्रकार आलेला आहे, जो प्रामुख्याने हायड्रोपोनिक किंवा ॲक्वापोनिक फार्मिंगच्या माध्यमातून केला जातोय. सो असे एक नवीन काही गोष्टी आलेल्या आहेत. हे आपल्या डिमांडला पुरेसं आउटपुट देतात का, यील्ड देतात का तर नाही, पण एक हाऊस म्हणून थोडंफार कधीतरी आमच्या घरचं असं म्हणायची एक आपली हाऊस असते, त्यासाठी हे पुरेसं आहे. याचं अधिक नीट नियोजन करणं हे आपल्या हातात आहे आणि यावरती लोकांचे प्रयत्न सुरूही आहेत. आपण अधिक सर्च करून इंटरनेटवरती बघू शकता, भरपूर गोष्टी आपल्याला मिळतील. या व्यतिरिक्त पर्माकल्चर, याच्यावरती परत एकदा उलटसुलट विचार, मतप्रवाह आहेत.
पण बघण्यासारखा आहे. कम्युनिटी फार्मिंग हा एक मोठा विषय आहे आणि खूप महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये आपण कधीतरी पुढे जाऊन अधिक चर्चा करूही शकू प्रसंगी. माझे काही स्नेही आहेत जे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, म्हणजे फार्मिंग आणि फूड प्रोसेसिंग आणि या क्षेत्रामध्ये. जेव्हा आपण कधी पॉडकास्ट पुढे जाऊन सुरू करू तेव्हा त्यांनाही मी बोलवण्याचा अवश्य प्रयत्न करेन. या व्यतिरिक्त आत्ताच्या घडीला जर बघायला गेलं तर शेत हे आपल्या घराशी निगडीत म्हणून जर विचार केला तर नगराच्या संदर्भाने तरी शेत हे केवळ टेरेस गार्डन पुरतं मर्यादित राहिलेलं आहे. मित्रांनो, ह्या पद्धतीचं काही एक विवेचन संकल्पना पातळीवरती जाऊन आणि त्याचे आज रिअलिस्टिक जे चित्र दिसतं आहे त्याच्याशी ताडून बघणे, या पद्धतीचं विवेचन तुम्हाला आवडत असेल आणि असं वाटत असेल की तुमच्या नातेवाईकांमध्ये, परिजनांमध्ये या गोष्टी प्रसारित व्हाव्या, तर हे आवर्जून व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ऑलवरती क्लिक करा, कारण नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन्स येणार नाहीत. सो हे आवर्जून करा. याच्या व्यतिरिक्त मी असं म्हणेन की आत्ताच्या घडीला आपण हे जे पाहतो आहोत हे आपल्या पारंपरिक घराला कट करून BHK होम्स कशी तयार झाली आणि आता पुढे जाताना फॅमिली होम्स जेव्हा तयार होतील तेव्हा यातली कुठली एलिमेंट्स त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं काही एक प्रमाणामध्ये रिइंट्रोड्यूस होतील, करता येतील किंवा केली जावी अशी आपण मागणी करावी, हे समजून घेणे या दृष्टिकोनातून. पुढची कॉन्फिगरेशन्स आणि या सगळ्या गोष्टी, फॅमिली होम्सची कॉन्फिगरेशन समजून घ्यायची असतील तर ती काय मूलतत्व घेऊन केली पाहिजेत, हे एक पद्धतीचं एक आत्तापर्यंत बोललेल्याचं समरायझेशन आणि पुढच्या दृष्टीची गाईडलाईन असं म्हणून आपण करणार आहोत पुढच्या सत्रामध्ये. पण त्या दरम्यान तुमचे या विषयावरचे काही विचार असतील, काही प्रश्न असतील किंवा तुमच्या भागामधल्या रिडेव्हलपमेंट, रिअल इस्टेटच्या संदर्भाने तुमचे काही प्रश्न असतील, समस्या असतील, त्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉल आणि व्हॉट्सॲप या दोन्ही माध्यमांसाठी एकच नंबर आहे. तो नंबर आहे 9975063139. परत सांगतो, 9975063139. हा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे. अवश्य संवाद साधा, संपर्क साधा, कारण म्हटलंच आहे, वादे वादे जायते तत्वबोधाः. बहुत बहुत धन्यवाद.